म्हणून तिकडे या. हर्षा कुठं आहे? चालू केला का हर्षा? तिकडे. आता पहिली गोष्ट सांगलेली देण्यात आली का? आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला विचारतो, की पाणी आपल्याला कुणी दिले? मेघराजा. शाबास. म्हणजे देवाने दिले म्हणायचं नाही, देवाचा संबंध या पाण्यात नाही काय. आता देवानं दिले नाही आपल्याला, मेघराजाने दिले. पण कसं? वर्षाचे ऋतू किती आहेत? शाबास. उन्हाळा, शाबास. हर्षा तू सांग बरं, ऋतू किती? तुलाच म्हणतो ते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता हिवाळा आणि उन्हाळा 8 महिने आणि पावसाळा 4 महिने. आता 4 महिन्यात जो मेघराजा पडतो बरं का, तेवढं पाणी ह्या जमिनीत मुरतं. आणि आता चैत्र महिन्यात लागलाच का नाही, मग चैत्र महिन्यात या ढोहात पाणी आलं कुठनं? डोंगरात पडलेलं पाणी त्यात झिरपून आलं. म्हणजे मेघराजानं आपल्याला दिले. आता तुम्हाला सांगतो गंमती. इंद्रदेवाचा दरबार. 33 कोटी देवांचा राजा कोण? इंद्र. ध्यानात ठेवायचं. हर्षा, 33 कोटी देवाचा राजा कोण? इंद्रदेव. आता इंद्रदेवांचे 33 कोटी देव, इंद्रदेव ह्यांचा राजा कोण? शिवशंभो राजा, देवादिदेव शिवशंकर. त्याच्या जटेतनं पाणी बाहेर पडतो, ती गंगा. पण त्या जटेचं पाणी ही नवं, ते मेघराजानं दिलेलं पाणी आहे. मग देव दानव सगळी सभा इंद्रसभेला. हातपाय धुयाची बाहेर, सभेत जायची. हातपाय धुयाची बाहेर, सभेत जायची. आणि एकदा काय झालं, मेघराजाने विचार केला, ह्याला म्हणल्या माझ्यात हातपाय धुते ती, निघून जाते ती, माझं नावसुद्धा कोण घेईना. मग पाणी जर नसलं तर कोण जगल का? प्राणी जगणार नाहीत, माणूस जगणार नाही, आणि देव तर कशाला जगते ती. मग मेघराजाने विचार केला, माझं नावसुद्धा घेत नाहीत, मला विचारत नाहीत, तर आता मी इथनं निघून जाणार. म्हणून मेघराजा निघून गेला आणि एका अरण्यात जाऊन दगडाच्या शिळेखाली जपून बसला. आता वर दरबार चालू आहे, सगळं आहे, पण पाणी कुठे आहे? पाणी नाही. म्हणजे मेघराजा कुठे गेला? मेघराजा कुठे गेला? सगळी लागलीच बडबड आहे. आता मेघराजा नाही म्हणलं, सगळी सभा मोडली आणि देवदानव सगळं डोंगराने फिरायला लागले मेघराजाला हुडकत. मग असं हुडकत हुडकत आलो, या लागली. त्यावर भानगड काय झाली, पावसाचं पाणी नाही म्हटल्यावर गाढवं मारायला लागली. लई गाढवं मिळली. आणि या गाढव जिथं ते आपलं धडपाडत त्या शिळेला येऊन थटलं. कोणत्या शिळेला? हा, मेघराजा दगडाखाली लपला होता, त्या शिळेखाली लपलं. आणि शिळेखाली लपल्यावर ती गाढव जिथे आणि पाणी नव्हतं पोटात, धडपाडत आलं, शिळेला थटलं आणि पडलं. त्याचा जीव चालला. जीव चालल्यावर मेघराजा उठला, म्हणला आपल्या समोर जीव चाललाय, त्याला जगवायचं. म्हणून मेघराजानं उठून त्याला पाणी पाजलं. आणि तेवढ्या खळभर रानात पाण्याने हिरवळ पाणी वाजवून. मग काय करायचं? तेवढ्याच खळभर जागेत हिरवळ गव्हात उगवलं. मग त्या गाढवाला सांगितलं की गव्हात खायचं आणि पाणी प्यायचं, पण मी इथं शिळेखाली आहे की कुणाला सांगायचं नाही. कुणी सांगितलं? मेघराजा. त्या गाढवाला सांगितलं. मग ते वय म्हणले की आपलं खायची गाढव झालं, दणकट फुगलं. आणि त्याला काय खायचं, पाणी प्यायचं, तिथं बसायचं. तर देवांची झुंड आली तिथं. कुठं? त्या गाढवाजवळ. अरे म्हणली सगळी मेले. ती म्हणते तू जिवंत कसा? मी तुला मेघराजा कुठं दिसला का? दिसलाय म्हणला मला, पण मी सांगतो की माझं नाव सांगायचं नाही. मग कुठे आहे? आम्हाला जाऊ बाबा तुझ्या पाय. मग गाढव गेले, हुशार होते, माझ्या पाया पडा म्हणला गाढव. आणि पाया पडा म्हटल्यावर
तिथं आहे का नाही म्हण आडला नारायण धरी गाढवाचं पाय काय गाढवाचे पाय एका आवाजात म्हणा आडला नारायण धरी गाढवाचं पाय अडला नारायण धरी गाढवाचे पाय मग देवाने सगळ्या गाढवाचं पाय धरलं आणि सांगितलं मग रे मेघराजा उठून उभा राहिला देवाना म्हटला त्या गाढवाच्या तुम्ही पाया पडला मला हिता आहे ते सांगितलं त्या गाढवाने अनेक वेळ म्हणले माझ्या देखत गाढवाच्या पाया पडा देवाशी ना विलाजन आता मेघराजा पुढे चालू का कोणाचं काय पुन्हा आणि ती 33 कोटी देवच्या गाढवाचं पाय धरलं आणि पुन्हा मेघराजानं सांगितलं आता मी चालू म्हणला तुम्ही त्याप्रमाणे म्हणला आता काय केलं आणि गाढवाला सांगितलं तू लबाड बोलला म्हणून मेघराजाने त्या गाढवाचं नाक कापलं आता गाढवा आहे का नाही अशा 2 नाळी आहेत बघा काय गाढवाची आहेत का आणि काय गाढवाची नाही ज्या गाढवाची नाळी नाहीत ती बिन नाळीची बिन नाकाचं गाढव आणि ती लबाड गाढव कुठं असते काही करायचं जरा थोडे वस्तू झाले की एकट असं खाली करायचं मुगल टाकून द्यायचे वडराजवळ जी असते ती गाढवं दगडं वाहणारी ती इमानी गाढवं सकाळी कामाला लागलं बालकाच्या व्याधी कामावर हजर होत्या ती गाढवं ती 12 वाजून तो ती दगड टाकला तिथे की लगे आणि जायचं आणि सगळं ते असून इमान चालू असतं गाढवाचं इमानी गाढव ती भगवंताचं आहे आणि लबाड गाढव भगवंतानं जगविलेल्या लबाड गाढवाचं वंश आहे तो असली गाढवाची कथा आहे मेघराजा आत्ता आपण पाणी आहे आपलं ते पाणी डोंगरातून दगडात नाही येतं इथे आणि या पाण्याचं आपण आंघोळ करतो म्हणून काय दगडाचं पाणी म्हणता येईल डोंगराचं म्हणता येईल पाणी दिले कोणी मेघराजानं आता बुडी मागतो आणि